ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे, है ना? तो आज का ये सेशन अपना बहुत ही बेहतरीन होने वाला है। आज हम एक्चुअल में शुरुआत करने वाले हैं कि व्हाट डज एग्जैक्टली मीन बाय नवोदय। ऐसा कुछ अपने को मीन वीन नहीं करना है। बस ये समझ लेना है कि भाई नवोदय में एग्जैक्टली कैसे सवालात आते हैं, किस हिसाब से हम लोगों ने शुरुआत करनी चाहिए, है ना? हालांकि शुरुआत के मैंने कैलकुलेशन रिगार्डिंग बहुत सारे वीडियो, आई थिंक 4 से 5 वीडियो हमने 4 से 5 पार्ट ऑलरेडी अपलोड कर चुके हैं। तो आप पहले उन्हें भी जाके देख सकते हो, जिसके बुनियाद पे ये सारे के सारे पार्ट आपको अभी सामने देखना चाहिए मेरे हिसाब से। बाकी मर्जी आपकी है, ठीक है? तो नमस्कार, आप सभी का मैं स्वागत करता हूं मेरे इस YouTube चैनल पे, इसका नाम है कीप गोइंग बाय राज। ओके, तो जो भी नए व्यूवर्स मुझे पहली दफा अगर सपोज देख रहे हैं, तो प्लीज मेरे तहे दिल से आपको रिक्वेस्ट है, एक गुजारिश है, प्लीज आप लोग मेरे इस चैनल को सब्सक्राइब कर लीजिएगा और हो सके तो अपने दोस्तों में इसे शेयर कीजिएगा। चलो फटाक से शुरुआत करते हैं आज के इस बेहतरीन सेशन को। इसका नाम है नंबर सिस्टम। कौन सा सिस्टम जी? नंबर सिस्टम। चलो, नंबर सिस्टम, ठीक है। नंबर सिस्टम कसका क्या क्या, देखो इसमें क्या पढ़ने वाले हैं रे हम लोग, ये देख लेते हैं पहले। ओके, हम लोग क्या क्या पढ़ने वाले हैं ये देख लेते हैं। ठीक है। नंबर सिस्टम में सबसे पहले सबसे सबसे शुरुआत में मैं अगर सब कुछ आपको कुछ बताने वाला हूँ, तो पहले डिजिट्स की कुछ समझ आपको बता देता हूँ। जैसे मैं अगर सपोज बोलूँ, जैसे मैंने नंबर लिख दिया 2 3 1। जैसे मैंने नंबर लिख दिया, एक ऐसे सोचो नहीं यार, जैसे मैंने नंबर लिख दिया 1 2 3 4 5 6 7 8 9। जैसे ये पूरा का पूरा एक नंबर है सपोज, ठीक है? ये सपोज पूरा का पूरा एक नंबर है। तो इसे मुझे अगर सपोज शुरुआत से, जैसे यहाँ से अगर सपोज मैं देखूँ ना, तो इसे हम इस प्लेस को क्या बोलेंगे? तो इसे बोलेंगे यूनिट प्लेस। त्याला काय म्हणूया? युनिट प्लेस, दैट इज इसे बोलेंगे एकक स्थान। कोणते स्थान? एकक स्थान। बघा बघा बघा, समजून घ्या, बारीक बारीक गोष्टी आपण समजूया, है ना? एकक स्थान, ठीक आहे? दुसरा, हा जो आहे याला म्हटलं जाते दशक स्थान। मराठी मीडियम वाले, दशक स्थान। आता दशक स्थानालाच मराठी हिंदीमध्ये काय म्हणायचं रे? हिंदीमध्ये दशक स्थानला म्हणू आपण टेंस प्लेस। कौन सा प्लेस? टेंस प्लेस। और ये 8 नंबर का है, जिसे हम बोलेंगे शतक स्थान। शतक स्थान, ठीक है? जिसे मैं बोल सकता हूं बच्चा इंग्लिश में 100 प्लेस। ओके, ये 7 नंबर को मैं बोल सकता हूँ, ये जो 7 जो भी नंबर है ज्या स्थानावर तो आहे त्या स्थानाला म्हटलं जाते हजार। काय म्हटलं जाते? हजार। त्यालाच म्हणू आपण इंग्लिश मध्ये 1000, ठीक है? अब इसके बाद देखो, इसके बाद अगर सपोज मैं बोलू ना, 6 जो अंक आहे तो कुठल्या स्थानावर आहे? तर तो आहे 10,000। कुठला? 10,000। याला म्हटलं जाते मराठीमध्ये 10,000। किती हजार? 10,000, ठीक है? जिसे मैं बोल सकता हूँ 10,000। 10,000। आता हा 6ला, 5ला काय म्हणायचं तुम्ही मग? 10,000 झाल्यानंतर लक्ष, लक्ष दे रे इकडे, लक्ष, ठीक आहे? म्हणजे काय? इंग्लिश मध्ये लैख। ओके, अब उसके बाद ये जो तीसरा है बच्चा, है ना? ये तीसरा है। ये थर्ड वाले नंबर को मैं क्या बोलूं? ये जो थर्ड है, ये सॉरी सॉरी, थर्ड नहीं, ये फोर्थ वाला। ये फोर्थ जो है, ये किस पोजीशन पे है फोर्थ? तो 10,000, सॉरी 10 लाख करना बच्चा, 10 लाख। ओके, देखो ये दशलक्ष। ओके, आणि हा जो 3 आहे, 3 कुठल्या स्थानावर आहे रे? बघा 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 बघा, 3 कुठल्या स्थानावर आहे? तर 3 आहे करोड़। काय आहे? करोड़। ठीक है, इसे हम लोग बोलेंगे बच्चा करोड़, ठीक है? अब ये दो मतलब क्या? ठीक है,
दो मतलब क्या? तो 10 करोड़, ते 10 करोड़, ठीक है. और ये एक मतलब काय, याला एकला काय म्हणायचं? आता असं अगर सपोज म्हणायला गेलं तो इसके बाद तो जनरली आपको पता रहने की जरूरत नहीं है, लेकिन फिर भी मैं बता दूं आप लोगों को. इसके बाद 100 करोड़ सीधा सीधा. म्हणजे म्हणजे काय? 100 करोड़, 100 करोड़ सीधा सीधा अगर सपोज मी म्हणेन. ठीक आहे. ते अगर सपोज हा मला मोजायचं असेल तर काय मोजावं लागेल रे? बघा, एकक, दशक, शतक, वन, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000, लाख, 10 लाख, करोड़, 10 करोड़, 100 करोड़, 123 करोड़, 45 लाख, 67,890. काय बात पकड में आई? ठीक है. मतलब ये किस चीज के काम में आते हैं? की कुठली पण संख्या जर तुम्हाला दिली असेल ना, त्या संख्येला तुम्ही मोजाल कसे, काय म्हणाल, कैसे आप आइडेंटिफाई करोगे कि ये नंबर वही है, कैसे आप किसी को भी बताओगे कि मुझे क्या चीज कितने में चाहिए, है ना? ये तमाम चीजों के लिए अगर सपोज किसी चीज का इस्तेमाल होता हो तो ये सारे पहलू का इस्तेमाल होता है. ठीक है. क्या बात पकड़ में आई? ठीक है. अब इसके बारे में थोड़ा सा मैं और सामने चला जाऊं बच्चा, हालांकि इसके बारे में बहुत रिस्ट्रिक्टिव हम लोग और सामने पढ़ने ही वाले हैं, किसे हम क्या बोलेंगे करके. ओके. मैं बस थोड़ा थोड़ा सा ये जितना भी चीजें आपने देखा ना, ये सारे की सारे चीजें हिंदुस्तान में इस्तेमाल किया जाता है, जिसे बोला जाता है भारत. है सर, क्या बता रहे हो उसे, है ना? देखो कुछ नहीं. ये सारे की सारे चीजें, हे सारे के सारे चीजें इंडियन म्हणजे भारतामध्ये सांगितलं जातं. इंडियन इंडियन लोक वापरतात भारतामध्ये जनरली या प्रकारचं. ओके. और अगर सपोज हम लोग बाहर चले जाए तो इंटरनेशनल, ये जो सिस्टम है इंडियन नंबर सिस्टम हो गया बच्चा. ठीक है. ये इंडियन नंबर सिस्टम हो गया. नंबर सिस्टम इन द सेंस कौन सा? वो भी गिनने के रिगार्डिंग. ओके. ओके. तो ये सारे के सारे जो मैंने बताया आपको, ये इंडियन पद्धतीमध्ये झालं. याला काय म्हणूया मराठीवाले? भारतीय पद्धत. ओके. भारतीय पद्धतीमध्ये अशा प्रकारे यूज केलं जाते. आता आपण जाऊया. बघा, नेक्स्ट पेज में जा रहा बच्चा. हाँ, देखो, नेक्स्ट पेज में जा रहा. देखिए, आता जाऊया अपन इंटरनेशनल पद्धति में. उसके बाद हम लोग दोनों को कंपैरिजन करके प्रॉपर एग्जांपल पे चले जाएंगे. ओके. पहले ये समझ लीजिए कि इंटरनेशनल नंबर कौन से है और अपने हिंदुस्तानी वाले नंबर कौन से है. ओके. तो इंटरनेशनल नंबर, इंटरनॅशनल नंबर कोणते? इंटरनॅशनल नंबरला मराठीत काय म्हणतात जी? तर आंतरराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संख्या पद्धती, अंतरराष्ट्रीय संख्या पद्धति. क्या ये बात पकड़ में आई बच्चा? क्या ये बात समझ में आए सभी को? ठीक है. अब देखिए, अब देखिए, इसमें बहुत से चीजें भारतीय पद्धतीमध्ये आणि या आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीमध्ये समान आहे. खूप साऱ्या गोष्टी. ठीक आहे. जसं बघा, जो सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? एक जर असेल त्याला म्हटलं जाते. बघा, इथे कंपॅरिझन पण मी सांगून देतो म्हणजे तुम्हाला बरं होणार. ठीक आहे. की याच्यामध्ये काय म्हणतात आंतरराष्ट्रीयमध्ये आणि भारतीय पद्धतीमध्ये. ठीक आहे. बघा, जर एक असेल, सुरुवातच्या एकक स्थानच्या बद्दल सांगतोय मी. ठीक आहे. जर एक असेल, तुम्हाला मी भारतीय पद्धतचा पण सांगून देतोय सोबत सोबत. भारतीय पद्धत मध्ये काय म्हटलं जाते आणि आंतरराष्ट्रीय पद्धत, आंतरराष्ट्रीय पद्धत. ऐसा बताना ठीक रहेगा क्या? नहीं, मेरे हिसाब से ऐसा बताना ठीक नहीं रहेगा. ठीक है. क्या करूं क्या करूं क्या करूं? पहले इंटरनेशनल पद्धतच तुम्हाला सांगून देतो, है ना? अब देखो, मुझे एक बात बताओ, यहाँ पे मैंने क्लियर नहीं कराया आपको शायद, है ना? चला, थोड़ा सा इसमें थोड़ा सा मैं और एक्स्ट्रा का चीजें ऐड करना चाहूंगा बच्चा, थोड़ा देख लीजिए, है ना? देखो, एक जो उसमें मैंने नहीं बताया आपको वो चीजें यहाँ पे बता देता हूँ. ठीक है. देखो, क्या करते हैं भारतीय पद्धतीमध्ये संख्या कशा कशा पद्धतीने लिहितात, कोणत्या असतात, काय असतात ते पहिले आधी सगळ्यात आधी आपण बघून टाकू. ठीक आहे. जसं जर मी तुम्हाला म्हणेल भारतीय पद्धत. ओके. भारतीय पद्धत. अब भारतीय पद्धत में क्या होगा रे? सर, एक को काय म्हणतात? एकला काय म्हणतात? तर एकक स्थान म्हणतात. एकला काय म्हणतात? तर एकक स्थान. क्या बात पकड़ में आए? ठीक है.
क्या ये बात पकड़ में आई बच्चा? ठीक आहे, एकच स्थान. आणि जर अंकामध्ये मला म्हणायचं असेल ना, अंकामध्ये, ठीक आहे, तर हा काय होणार? एक. तर पहिली आपण अगर बघितलं, ठीक आहे. दुसरं दुसरं दशक स्थान. दशक, ठीक है, दशक. दशक को क्या बोलेंगे अंकामध्ये? 10. ठीक आहे. तिसरा शतक. शतक याला काय म्हणायचं रे? हे अगर सपोज इंग्लिश मध्ये मी सांगू ना तुम्हाला, तर हा युनिट प्लेस झाला. ओके, और ये टेंस प्लेस हो गया. ओके, और ये 100. ये क्या हो गया? 100. आणि या 100 ला लिहायचं कसं सर? ऐसे लिखते हैं सर. नंतर चौथा बघा, उसके बाद क्या होगा? 1000. 1000. 1000 नहीं, इसको क्या बोलना पड़ेगा मुझे? हजार. काय म्हणा लागेल रे? हजार. ठीक आहे, हजारला काय म्हणायचं? 1000. इंग्लिश वाले हा, त्यांना काय म्हणा? सर कसे लिहितात जी? तर असे लिहितात. नेक्स्ट फिफ्थ, अगर सपोज मैं बोलू हजारच्या नंतर 10,000. 10,000 म्हणजे 10,000. किती थाउजंड? 10,000 म्हणजे 10, 1, 2, 3. ठीक आहे. नंतर पाचवा, सहावा बघा, 10,000 नंतर काय येतो रे? हजार. 10,000 त्यानंतर लक्ष. लक्ष द्या रे इकडे. लक्ष म्हणजे काय? लाख. किती? 1,00,000. 1, 2, 3, 4 आणि हा 5. 1 10 100,000 10,000 और लाख. ओके, अब 6 अगर सपोज मैं बताऊं तो 10 लाख. 10 लक्ष. किती लक्ष? 10 था, 10 लाख. कितना हो जाएगा बच्चा? 10 लाख. मतलब 1 2 3 4 5 6. ओके, उसके बाद हो जाएगा करोड़. किती जी? करोड़ को बोलते हैं करोड़. अब करोड़ को किती शून्य असतात? तर 1 2 3 4 5 6 आणि 1 7. क्या ये बात पकड़ में आई सभी को? क्या ये बात पकड़ में आई? इसके सामने भी जा सकते हो. 10 करोड़ 100 करोड़ जाता है वो सामने, लेकिन यहाँ तक ठीक है बच्चा. ठीक आहे, भारतीय पद्धतमध्ये समजलं ना काय काय असते. यामध्ये अजून एक गोष्ट सांगून टाकतो मी. देखो, अगर भारतीय पद्धतीमध्ये अगर मला तुम्हाला काही सांगायचं असेल ना, सगळ्यात महत्वाचं गोष्ट लक्षात ठेवा भारतीय पद्धतीमध्ये, की भारतीय हे नोट लिहूनच ठेवायची. ठीक आहे, नोट कधी पण लक्षात ठेवा हे, की भारतीय पद्धतीमध्ये शेवटून 3 अंकानंतरच कॉमा लागतो. पहिल्यांदा. ठीक आहे, पहिल्यांदा पहिल्यांदा शेवटून शेवटून 3 अंकानंतर. किती अंकानंतर? 3 अंकानंतर कॉमा. कामा लागतो. लागतो. ठीक आहे, ही पहिली नोट झाली. ठीक आहे, दुसरी नोट काय आहे? अगर पहिल्यांदा जर 3 अंकानंतर कॉमा लागलं ना, तर जे सेकंड टाइम कॉमा लागणार आहे ते 2 अंकानंतर लागणार. किती नंतर लागणार? म्हणजे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा ठीक आहे, दुसऱ्यांदा 2 अंकानंतर. 2 अंकानंतर 2 अंकानंतर कॉमा लागतो. समझ में आया क्या बच्चा ये बात? क्या ये बात समझ में आए सभी को? ठीक है, देखो मैं कहना क्या चाह रहा था ये समजिए. ठीक आहे, आता बघा हे 3 अंक आहेत ते यांना सेपरेटली द्यायची काही गरज नाही रे कॉमा. ठीक आहे, जसं आता हे 4 अंकी आहेत. ठीक आहे, तर 3 अंकानंतर कॉमा देऊन द्या. हे भारतीय पद्धतीमध्ये द्यावं लागतं. ठीक आहे, असं ओळख आहे. ठीक आहे, भारतीय पद्धतीची ओळख कसं कराल तुम्ही? जर अंकामध्ये, अंकाच्या स्वरूपामध्ये जर ओळख करायची असेल तर काय लक्षात ठेवायचं? बघायचं मस्त टुकूर टुकूर. पहिल्यांदा 3 अंकानंतर कॉमा आहे का, आणि त्यानंतर 2 अंकानंतर कॉमा आहे का. म्हणजे बघ, इथे 1 2 3 अंकानंतर कॉमा आहे, नंतर नाही आहे तरी चालेल, पण समजून जायचं की भारतीय पद्धत आहे. ठीक आहे, नंतर 1 2 3 3 अंकानंतर कॉमा, आणि नंतर 2 अंकानंतर अजून कॉमा दिसला, डायरेक्टली म्हणायचा तू कोणच गा? भारतीय पद्धतीवाला होस. कोणत्या पद्धतीवाला होस? भारतीय पद्धतीवाला होस. चलो नेक्स्ट, उसके बाद 3 बघा बघा. नेक्स्ट उसके बाद 3 अंकानंतर कॉमा, त्याच्यानंतर 2 अंकानंतर कॉमा, नंतर इकडे देऊगा जी बया झाला ना, अंक संपला ना. समझ रहे हो क्या बातों को? देखो इस हिसाब से सोचिए. उसके बाद आखरी वाला देखो, 3 अंकानंतर, त्याच्यानंतर 2 अंकानंतर. सर अजून 2 अंकानंतर देऊगा जी, देणं का? कोण रोकते तुला? ठीक है, क्या ये बात पकड़ में आई? क्या ये बात समझ में आई आप लोगों को? ठीक है, अगर समझ में आई तो प्लीज कमेंट सेक्शन में मुझे जरूर बताइएगा. हाँ सर ठीक है करके. चलो ठीक है, तो देखो नेक्स्ट इस पे जा रहा हूं मैं. नेक्स्ट इस पे जा रहे हैं, है ना. अभी देखते हैं प्रॉपरली, अभी हम लोग देखेंगे प्रॉपरली इंटरनेशनल
इंटरनेशनल नंबर सिस्टम। इंटरनेशनल नंबर कैसे क्या बोला जाता है इंटरनेशनल में, सारी चीजें देखेंगे, ठीक आहे. बघा, इसमें मैं आपको बता दूं की जो भारतीय पद्धतीमध्ये आपण अभ्यास केला होता ना, सेम इथेच अभ्यास करायचा आहे. फक्त फरक थोडासा आहे. काय, मला वाटते 10,000 नंतर थोडा फरक येतो इथे. 1000 10,000 नंतर फरक येतो. ठीक आहे. काय येतोय ते बघू आपण. बघा, अगर सपोज मी पहिला अगर सपोज तुम्हाला म्हणू, ठीक आहे, तर काय म्हणायचं मी अंकामध्ये, हा बघा, तर पहिल्यांदा काय म्हणायचं, एकक. तिथे पण एककच म्हणतात, त्याला म्हटलं जाते युनिट प्लेस. त्याला म्हटलं जाते युनिट, एकक. ठीक आहे. तो एक झाला संख्या म्हणजे. ठीक आहे, मी संख्या पण सांगतो सोबत सोबत, आणि त्याला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते पण सांग. हे मराठीमध्ये झालं आणि हे इंग्लिशमध्ये. ठीक आहे. या आधीचा पण सांगून दिलोय मी तुम्हाला तिथे. काय रे, हा एकक स्थान, हा झाला मराठीमध्ये. ते तुम्ही छान तुम्हाला, हा बघा, हा झालं मराठीमध्ये. ठीक आहे. आणि हा इंग्लिशमध्ये. जे इंग्लिश मीडियम वाले मुलं आहेत ते या पद्धतीमध्ये लिहू शकतात. ठीक आहे. आणि जे मराठी वाले मुलं आहेत ते या पद्धतीने. ओके, चलो देखो, तो सामने बढ़ते हैं हम लोग. एककला काय म्हणतात तर सर युनिट म्हणतात, आणि तो संख्या म्हणजे एकच असते. ओके. दशक बघा, दशक पर्यंत सेम, अरे सॉरी, देखो दशक पर्यंत सेम आहे. ठीक आहे. देखिए दशक, दशक मध्ये पण तसंच. दशक म्हणजे टेन्स. ओके, म्हणजे संख्या काय होणार ती 10 होणार. ओके. त्यानंतर बघा, हजार नाही गा, एकक दशक शतक. शतक कोणाला म्हणतात, 100, है ना, म्हणजे 100. कोणाला म्हणतात 100, तो झालं 100. नंतर एकक दशक शतक आणि मग हजार. हजार कोणाला म्हणतात रे, 1000. 1000 म्हणजे किती तर सर 1000, 3 शून्य. ठीक आहे. मग 10,000, अरे 10,000 ला मराठीत काय म्हणतात, 10,000 ला मराठीत काय म्हणतात बघा, 10,000. किती हजार, 10,000 म्हणजे 10,000. कैसे लिखता 10,000, एक एक शून्य वाढवा, काल खत्म. ठीक है, इससे ज्यादा कुछ सोचना भी नहीं बच्चा इसमें. 10,000 झाले. आता बघा, त्यानंतर इथपर्यंत भारतीय पद्धत आणि इंटरनेशनल पद्धत, अंतरराष्ट्रीय पद्धत बिल्कुल सेम है बच्चा. यहां तक कोई डाउट नहीं होना चाहिए किसी को. ठीक है. अब इसके बाद 10,000 नंतर भारतीय पद्धतीमध्ये काय होतोय, लाख, 1,00,000 येतोय. ठीक आहे. पण इथे काय येतोय, 10,000 नंतर 100,000. किती हजार, 100. हे काय येतोय, 100,000. किती हजार रे, 100,000. 100,000 ला काय म्हणतात जी इंग्लिश मध्ये, बया 100,000. 100,000. ठीक है. 100,000 कैसे लिखतात, 1 2 3 4 5. समझ रहे हो बातों को. ठीक है. अब देखिए बच्चा, आता यानंतर इथे लाख वाख काय नाही येत. इसके बाद 100,000 नंतर काय येतोय तर मिलियन येतोय. काय येतोय, मिलियन. 1 मिलियन, 2 मिलियन, 3 मिलियन असं म्हणतात ना, तशाच टाइपचे. ठीक है. अपना भी टारगेट है बच्चा. ठीक है. 1 मिलियन. ठीक है. अब देखो, आई होप बहुत जल्दी हो जाए. अब देखो मिलियन, मिलियन मतलब क्या, मिलियन इंग्लिश में क्या बोलते, मिलियन बोलते, खत्म काम. ठीक है. अब मुझे एक बात बताइए, मिलियनला शून्य किती राहतील, हे बिलकुल पाठच ठेवायचं. मिलियनला शून्य किती रे, एका मिलियनला शून्य किती असतात तर 6 असतात. लक्षात ठेवायचं, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. मिलियन नंतर काय येतोय तर 10 मिलियन. 10 मिलियन. 10 मिलियन म्हणजे 10 मिलियन. किती मिलियन, इंग्लिश वाले मुलांसाठी सांगतोय. आता यामध्ये काय कराल, एका मिलियन मध्ये 6 शून्य, तर 10 मिलियन मध्ये 7 शून्य. 1 2 3 4 5 6 7. ओके. आता 10 मिलियन नंतर इथे बघा, 10 मिलियन झालं की नंतर 100 मिलियन. किती मिलियन, बघा बघा बघा, 100. अरे 100 ला मराठीमध्ये काय लिहितात रे, बघा बघा बघा, 100 मिलियन. 100 मिलियन म्हणजे काय तर 100 मिलियन बच्चा. 100 मिलियन. 100 मिलियन म्हणजे किती शून्य, एक इथं 7 होते तर इथे किती राहणार 8. 1 2 3 4
5 6 7 8, 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 8, 100 मिलियन नंतर खत्म। मतलब है रहता भी है सामने, लेकिन रहने दो, हमें जितना अपने सिलेबस में उतना ही करना है। काय तर बिलियन असते, किती असते रे? बिलियन। काय असतोय? बिलियन। अब इंग्लिश में इसको बोलेंगे बिलियन। आता बिलियनला, एका बिलियन मध्ये किती शून्य असतात कोणी सांगू शकेल? 8 100 मिलियन मध्ये, तर बिलियन मध्ये 9 शून्य, 1 2 3 4 5 6 7 8 9। समजलं? आता बघा, यामध्ये मी तुम्हाला एक नोट सांगतोय, जसं तिथे सांगितलं होतं भारतीय पद्धतीमध्ये काय नोट सांगितलं होतं मी, की सुरुवातीला शेवटी म्हणजे शेवटून जेव्हा आपण 3 अंक बघतो, 3 अंकानंतर कॉमा लावत असतो पहिल्यांदा, बरोबर आहे? ठीक आहे, इथे पण तीच नोट आहे, काय की पहिल्यांदा पहिल्यांदा शेवटचे 3 अंकानंतर, शेवटचे 3 अंकानंतर, शेवटचे 3 अंकानंतर कॉमा लावावे। ही पहिली नोट, ओके। आणि दुसरी नोट काय आहे? दुसरी नोट तिथे काय होती भारतीय पद्धत मध्ये? पहिल्यांदा शेवटचे 3 अंकानंतर, दुसऱ्यांदा त्यानंतर म्हणजे 2 अंकानंतर कॉमा द्यायचा, ठीक आहे। पण इथे काय आहे? स्टार्टिंग असो, एंड असो, किंवा काही पण असू द्या, ठीक आहे। शेवटून अगर बघा, अगर सपोज प्रत्येक 3 अंकानंतर कॉमा लावायचे, काय लावायचं? प्रत्येक 3 अंकानंतर, प्रत्येक 3 अंकानंतर कॉमा लावावे। काय करावे? कॉमा लावावे। समजलं? आता बघा, 3 अंकानंतर लावलं सर, 3 अंकानंतर लावलं सर, 3 अंकानंतर लावलं सर, मग 2 अंकानंतर लावू का जी? बया नाही, हे भारतीय पद्धत हो। भारतीय पद्धतीमध्ये तो पहिल्यांदा 3 अंकानंतर, दुसऱ्यांदा 2 अंकानंतर, ओके। इथे बघा, 3 अंकानंतर सर लावलं सर, सर 3 अंकानंतर लावू का जी? बिल्कुल लाव। देखा, देखो बच्चा, पहचानने की कलाई ये है कि अगर सपोज भारतीय पद्धत कोणती आहे आणि इंटरनॅशनल पद्धत कोणती आहे। 3-3 अंकानंतर जर कॉमा असेल तर इंटरनॅशनल पद्धत, पहिल्यांदा 3 अंकानंतर आणि त्यानंतर अगर सपोज 2-2 अंकानंतर कॉमा असेल तर मग भारतीय पद्धत। इथे बघा, पहिल्यांदा 3 अंकानंतर आहे, नंतर 3 अंकानंतर आहे, ठीक आहे, कॉमा द्यायचं। बघा इथे बघा, 3 अंकानंतर आधी, मग अजून पुन्हा 3 अंकानंतर, इथे बघा 3 अंकानंतर, त्यानंतर 3 अंकानंतर आणि 3 अंकानंतर। बघा, याची ओळख अशीच आहे, ठीक है। इसको अगर सपोज नहीं समझा हो बच्चा तो आप और एक बार और लुक कर सकते हो। मैं फिर से रिपीट करा दूं आप लोगों के लिए। देखिए, कुछ नहीं है बच्चा इसमें, भारतीय पद्धत जर असली तर पहिल्यांदा 3 अंकानंतर कॉमा द्यायचा आणि बाकी त्यानंतर 2-2 अंकानंतर द्यायचं, ओके। पण जर इंटरनॅशनल पद्धत असेल तर काय करायचं? पहिल्यांदा नाही, प्रत्येकदा, पहिल्यांदा सोडा, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, कितीदा पण जेव्हा तुम्ही कॉमा देता ना, नेहमी बघायचं, दिमाग खराब, 3 अंकानंतर, चांडऱ्या, 3 अंकानंतर कॉमा आहे का फक्त इतकं बघायचं, समजलं का? अरे क्या ये बात पकड़ में आई क्या सभी को? अगर आई है तो प्लीज मुझे कमेंट सेक्शन में जरूर बताइएगा कि सर इंटरनेशनल भी और अपनी नेशनल भी सब अपने को आता अब करके, ठीक है। कुछ देखो बच्चा, इसके कुछ एग्जांपल्स ले लेते हैं कि किसे हम कैसे कन्वर्ट करेंगे करके, ओके। चलो देखो, नेक्स्ट अपना सेशन वही रहेगा कि कैसे हमें इस चीज को कन्वर्ट करना है। म्हणजे कन्वर्शन बघूया आपण भारतीय पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पद्धतीच्या भारतीय पद्धतीमध्ये, काही नाही है। बस अगर वो इसके पहले के नोट आप जानते हो, इसके पहले के नोट आप पहचानते हो, तो समझ जाना कि आपको ये सॉल्व करना बहुत बड़ी बात नहीं है, ओके। चलो देखो, देखिए बच्चा, एक मिनट। क्या ये बात अभी को पकड़ में आ रही है? ठीक है, हेलो। बघा, कसं रूपांतर, हाऊ टू कन्वर्ट आता कोणाला कोणासोबत कन्वर्ट करायचं आहे? भारतीय पद्धतीला इंटरनॅशनल पद्धतीमध्ये रूपांतर करू। काय करू आपण? बघा 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 बघा,
काही नाही आहे, खूप सोपं आहे. भारतीय पद्धतचं रूपांतर आपण आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये बघूया. आंतरराष्ट्रीय पद्धत मध्ये बघू कसं करायचं. अरे बघा, भारतीय पद्धत आहे, त्याचं रूपांतर अगर सपोज आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये करायचं आहे ना, इतकं लक्षात ठेवा यार की भाई, आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये कॉमा केव्हा लागतो? प्रत्येक 3 अंकानंतर. भारतीय पद्धतीमध्ये कॉमा केव्हा लागतो? पहिल्यांदा 3 अंकानंतर, त्यानंतर 2-2 अंकानंतर. बस इतकंच लक्षात ठेवा, ठीक आहे. जर मी अगर सपोज आता तुम्हाला म्हटलं की 1000 ही भारतीय पद्धतीमध्ये आहे, याचं रूपांतर आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये करा बरं. सर सारखाच राहते ना जी, तो कॉमा देना का 3 अंकानंतर, खत्म काम. क्या ये बात पकड़ में आई? अगर सपोज मैंने बोल दिया आपको, देखो 5-2-0-4-3-9, सर याच्या आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये रूपांतर करा बरं. कसं कसं कर्जाजी पाय, अगं काही टेन्शन नाही घेवायचा. जशीची तशी ती संख्या लिहायची. कशी लिहायची? जशीची तशी, ठीक आहे. आता बघा, प्रत्येक 3 अंकानंतर कॉमा दे. 1-2-3 कॉमा. सर इथं देऊ का ना? अगर यहाँ पे दे दिया बच्चा 2 डिजिट के बाद, तर ते आंतरराष्ट्रीय पद्धत नाही राहणार, ते भारतीय पद्धत राहणार, ठीक आहे. म्हणजे हे झालं आंतरराष्ट्रीय पद्धत. नेक्स्ट अगर सपोज मी तुम्हाला सांगणार भारताच्या, अच्छा यालाच भारतीय पद्धतीमध्ये कसं लिहाल मग? त्याच अंकाला भारतीय, बघा आंतरराष्ट्रीय आणि भारतीय दोन्ही एका वेळेस सांगतोय तुम्हाला, ठीक आहे. आता याला जर मला भारतीय पद्धतीमध्ये लिहायचं आहे, तर पहिल्यांदा 3 अंकानंतर कॉमा आणि त्यानंतर 2 अंकानंतर कॉमा. हे झालं भारतीय पद्धत आणि ही झाली आंतरराष्ट्रीय पद्धत. नेक्स्ट अजून एक्झाम्पल घेतोय मी तुमच्यासाठी, बघा. 4-3-7-8-9-1-9-0. कावजी हा कावजी काही नाही, पाय सांगतो तुला. 4-3-7-8-9-1-9-0. तर याला आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये कस कसा करू जी? या नोट लक्षात आहे ना की प्रत्येक 3 अंकानंतर कॉमा लागतो. लाव ना का मग, खतम कर. 1-2-3 कामा, 1-2-3 कामा, 1-2 नाही आहे, खतम कर. आता बघा, आता भारतीय पद्धतीमध्ये सांगतो त्यालाच कसं रूपांतर करतोय मी. 1-2-3 कॉमा, 1-2 भारतीयमध्ये पहिल्यांदा 3 त्यानंतर 2, तर 2 अंकानंतर कॉमा आणि इथे 2 अंकानंतर कॉमा. झालं? समजलं का? हे काळ्या अक्षरामध्ये मी लिहितो इथे, बघा बघा इथे 3 अंकानंतर 3 अंकानंतर 3 अंकानंतर, ठीक आहे. भारतीय पद्धतीमध्ये पहिल्यांदा तीन आणि नंतर 2 अंकानंतर, पहिल्यांदा 3 आणि नंतर 2-2 अंका नंतर कॉमा देणे. क्या ये बात पकड़ में आई? तुम्ही भारतीयच्या आंतरराष्ट्रीय करू शकता, आंतरराष्ट्रीयच्या भारतीय करू शकता, मर्जी तुमची. संख्या कशा पद्धतीने कोणती तुम्हाला दिली आहे ते आधी ओळखा, बस खत्म काम. ओके चलो, अब प्रैक्टिस के लिए मैं आपको दे दूंगा, या पर्टिकुलर मैं ही करा के देता आपको, ठीक है. अब इसको बोलते क्या है बच्चा? इसको बोलेंगे क्या इंग्लिश में, क्या अच्छा मराठी में क्या बोलेंगे, और इंग्लिश में क्या? इंग्लिश में नहीं बोल सकता मैं इसको, आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये आणि मराठीमध्ये, ठीक आहे. कसं कसं बोलूया बघा, ठीक आहे. याला काय म्हटलं जाईल? हजारच म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? हजारच म्हटलं जाईल, ठीक आहे. आता बघा, याला काय म्हटलं जाईल? एकक, दशक, शतक. बघा कसं ओळखायचं की संख्या कसं मला बोलायची आहे. एकक, दशक, शतक, हजार, हजारच्या नंतर 10,000, 10,000 नंतर आंतरराष्ट्रीय पद्धत मध्ये लक्षात ठेवायचं काय असते? 100,000. तर 100,000 म्हणजे इथं काय म्हणाल? 100,000 म्हणाल का? 5 आहे तर 500 म्हणाल. काय म्हणाल? 500, 520, 520 हजार, ठीक आहे. 439 ला 39, 39, माझी मराठी एक नंबर आहे बरं. पाहून घ्यायच्या तुमच्या हिशोबाने, ठीक आहे. 520,439 म्हटलं जाते आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये, लक्षात ठेवाला. आता म्हणाल सर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 5,20,000, बया ते 5,20,000 कुठं म्हटलं जाते? इथे. इथे भारतीय पद्धतीमध्ये बघा, भारतीय पद्धतीमध्ये तुम्हाला मी लाल अक्षरात लिहून देतोय काय, तर 5,00,000, 5,00,000 किंवा 5,20,000, ठीक आहे. 20,000, 20,000, 439, 39, ठीक आहे. हे भारतीय पद्धतीमध्ये झालं. आता याला बघा,
याला बघा, याला 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 कसं लिहायचं आपण बघा, एकक, दशक, शतक, ठीक आहे, त्यानंतर हजार, 10,000, 100,000, मिलियन, आणि मग त्यानंतर 10 मिलियन, म्हणजे 43 आहे म्हणून काय, 43, 43 मिलियन, काय म्हणायचं, मिलियन, 43 मिलियन, 43 मिलियन 700, लक्षात द्या, 789, 89,000, ठीक है, एक से 90, 1 से 90, बस खत्म। सर का सांगता ये ऑक्टेज ऑक्टेज, अरे बच्चा, कभी कभी आपको वैसे दिया जाएगा और बोला जाएगा की त्याला मराठीमध्ये काय म्हणतात आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये, ठीक आहे, तर असं ओळखायचं कसं, 43 मिलियन, 43 मिलियन 789,100 मात्र 90, हे झालं कशामध्ये, मराठीमध्ये झालं आंतरराष्ट्रीय पद्धत। आता मराठीमध्ये सांगतो भारतीय पद्धत मध्ये, बघा त्याला कसं लिहाल तुम्ही, वेगवेगळे लिहाल बच्चा, है ना, बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, करोड, 4 करोड, बघा 4 करोड, ठीक है, 37 लाख 89 नहीं, मला वाटते 89 म्हटलं जाईल ना याला, सॉरी सॉरी बच्चा, मेरा जरा मराठी एक नंबर है कि नहीं इसलिए, ठीक है, 89, 89, 1 से 90, 1 से 90, ठीक है बच्चा, क्या ये बात पकड़ में आई, क्या ये बात पकड़ में आई, समझ रहे हो बातों को, 90, ठीक है, कुछ नहीं है बच्चा, इसको कैसे पहचाना, इसको थोड़ी सी प्रैक्टिस कर लो आप, सच बता रहा हूँ बहुत बेहतर बन जाओगे, है ना, कुछ एक दो एग्जाम्पल और ले लेते हैं, मतलब आपका क्लियर हो जाएगा बच्चा, ठीक है, ये देखिए, एक दो एग्जाम्पल और ले लेते हैं, मतलब आपको क्लियर हो जाएगा। अच्छा देखिए, नेक्स्ट पेज, अब देखो, अगर सपोज मैं बोलूँ प्रैक्टिस करते हैं थोड़ा, देखिए, हाँ प्रैक्टिस करते हैं हम लोग, क्या प्रैक्टिस में पहला एग्जाम्पल में लेता बच्चा, आता बघा हा 1 2 4 9 7 4 3 2, याला मी भारतीय पद्धतीमध्ये पण मला लिहून पाहिजे आणि इंटरनॅशनल पद्धतीमध्ये, दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला ऍट अ टाइम सांगतो मी, बघा लक्ष द्या कसं कराल रे, काही नाही आहे बघा, फक्त समजून घ्या, लक्ष द्या, बारीक बारीक गोष्टी समजून घ्या, अपने आप चीजें बहुत बेहतर हो जाएगी, ठीक है ना, आप देखो अगर सपोज इस चीज को निगलेक्ट करोगे ना तो ये आपको निगलेक्ट कर देगा, पता भी नहीं चलेगा, ओके। तो बारीक बारीक चीजें समझो बच्चा, कुछ नहीं है इसमें, सब चिल्लर काम है, देखो भारतीय पद्धतीमध्ये मी कसं लिहिणार पहिले लिहितो, इथं लिहून देतो तुम्हाला, भारतीय पद्धत, ठीक आहे, भारतीय पद्धत आणि हे आंतरराष्ट्रीय पद्धत, आंतरराष्ट्रीय पद्धत, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय पद्धत मध्ये आणि भारतीय पद्धत, भारतीय पद्धत मध्ये त्याला कसं लिहाल, 1 2 4 9 7 4 3 2, बघा कॉमा द्यायचा आहे मला, कॉमा कॉमा, भारतीय पद्धतीमध्ये काय करतो आपण, पहिल्यांदा 3 अंकानंतर आणि त्यानंतर प्रत्येक 2 2 अंकानंतर, 3 अंकानंतर त्यानंतर प्रत्येक 2 2 अंकानंतर, समजलं। आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये कसं केलं जाते, बघा संख्या लिहून देतोय मी तुम्हाला, 9 7 4 3 2, आता बघा काय करणार रे मी, आता कॉमा कुठे, आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये कॉमा, कॉमा लक्षात करा, लक्षात आणून या, उद्या नोट काय होती आपली, अरे आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये नाही का जी, प्रत्येक 3 अंकानंतर कॉमा देवाचा, किती, प्रत्येक 3 अंकानंतर, पाजी यकम दोनम तीनम कॉमा, यकम दोनम तीनम कॉमा, खत्म, क्या ये बात पकड़ में आई क्या, क्या ये बात सभी को समझ में आया, ओए टुकुर टुकुर नको पास, सांगा लवकर लवकर सांगा, समझला का, अरे एकच नंबर, चलो आगे, अगर सपोज मैं इसको बोलूं, देखो 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 देखो, अगर सपोज मैं आपको बोलूं कि इसको मुझे की नाही लिखना है, ठीक आहे, कशा पद्धतीमध्ये मी लिहिणार, ठीक आहे, आकड्यामध्ये, आकड्यामध्ये, ठीक आहे, सॉरी आकड्यामध्ये म्हणतो, अक्षरांमध्ये, ठीक आहे, चला 1 2 3, एकक 1 10 100 1000 10,000 लाख 10 लाख करोड, म्हणजे 1 करोड, 1 करोड 24 लाख, 24 लाख 97, 97,
97,432, 432। क्या ये बात पकड़ में आई बच्चा? क्या ये बात समझ में आई सभी को? ओके, चलो अभी आता आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये बघू याला काय म्हटलं जाते. बघा कसं 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 ओळखायचं पहिलेच. आता ते पॅटर्न दिमागामध्ये पाहिजे. कोणता वाला पॅटर्न? हे वाला पॅटर्न. ठीक आहे, की याला म्हटलं काय जाते बा म्हणून. कोणाला? आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये. पहिल्यांदा युनिट टेन्स 100,000, 10,000च्या नंतर 100,000, 100,000च्या नंतर मिलियन, मिलियनच्या नंतर 10 मिलियन, 10 मिलियनच्या नंतर 100 मिलियन. ओके, और 100 मिलियनच्या नंतर बिलियन. या गोष्टी तुम्हाला जरूर माहिती पाहिजे. ओके, तर बघा याला कसं करायचे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 100,000, मिलियन, 10 मिलियन. म्हणजे याला कसं 10 मिलियन नाही लिहायचं, 12 आहेत तर 12 मिलियन लिहा. काय लिहायचं मग तुम्ही? बघा लक्ष द्या, त्याला इथं लिहायचं 12 मिलियन. किती मिलियन? 12 मिलियन. आणि हा 49 कावे आहे? 49 नाही आहे, 497 म्हणजे 497. 497, सत्यानाश नाही हा, 497,000, 400 किती? 32. किती होते जी? 32. अरे 32 ही नको दाखवा, पा बरोबर का म्हणतो आम्ही? 12 मिलियन, 12 मिलियन नाही, 12 मिलियन 497,432 असं अक्षरामध्ये लिहिलं जाते, असं म्हटलं जाते. ठीक है ना, वर्ड्स में. ओके, क्या ये बात समझ में आई बच्चा? पक्का? चलो मैं नेक्स्ट एग्जांपल और कुछ प्रैक्टिस ले लेते हैं बच्चा, एग्जांपल्स की हम लोग, आपको समझ में आ जाएगा. आप लोग नोट डाउन भी करते जाइएगा. ओके, चलो मी प्रश्न देतो तुम्हाला. हा बघा, 1 2 3 4, 1 2. ठीक आहे, याला याला आंतरराष्ट्रीय मध्ये बदलावा बरं रे. आंतरराष्ट्रीय पद्धत मध्ये बदलावे असा प्रश्न आहे. काय करणार तुम्ही आंतरराष्ट्रीय पद्धत म्हणजे? सर का करूजी, भैया पहिले जसं तसे सगळेचे सगळे आकडे लिही. किती आकडे आहेत पहिले तेवढे आकडे लिहून टाकायचे. कॉमा कुमा वो बाद में देखते बैठेंगे. कॉमा को निकाल दो और जितने भी नंबर दिखते हैं पहले उनको फुर्सत से नंबर लिखो, रपाक से. 1 2 3 4 किती आहेत का? 1 2 3 4 5 6 आहेत. 1 2 3 4 5 6. बरं, आता यानंतर काय करायचं? तो काय म्हटलं, त्याचं म्हणणं काय आहे? उसका कहना क्या है कि आंतरराष्ट्रीय म्हणते ना. आंतरराष्ट्रीय म्हणजे प्रत्येक 3 अंकानंतर कॉमा द्यायचा. यक्कम दोनम तीनम कॉमा, यक्कम दोनम तीनम कॉमा. समझला का कामा? ठीक है, पाएगा, पाए पाए पाए, समझला. चलो नेक्स्ट एग्जांपल बता रहा बच्चा. देखो प्रैक्टिस सेशन कर रहे हैं हम लोग. ओके, अब नेक्स्ट एग्जांपल बघा. नेक्स्ट एग्जांपल काय सांगू मी तुम्हाला? जर मी तुम्हाला म्हणेल, लिहूनच देऊ का? चला बघा, जर मी म्हणेल गोम्या, पायगा पाय गोम्या, गोम्याच्या मित्राने, गोम्याच्या मित्राने, गोम्याच्या मित्राने त्याला त्याला 1 मिलियन, त्याला 1 मिलियन रुपये दिले. बघा बघा बघा, रुपये दिले. कशा प्रकारे ते तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात आजकाल, कशा प्रकारचं त्यांचं पॅटर्न झालं आहे हे बघूया. कसा प्रश्न कसे विचारतात, कसं टफनेस लेवल वाढवत आहेत ते लोक. डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला देत नाही की हा याच्या रूपांतर तसं करा, त्याच्या रूपांतर तसं करा, की त्याला आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये काय म्हणतात किंवा काय नाही म्हणत, असं आजकाल नाही विचारलं जात. ठीक आहे, मी असं नाही म्हणत 100% की नाहीच विचारलं जात, पण थोडंसं स्वरूप बदललं आहे प्रश्नांचं. ठीक है, जैसे जैसे डे बाय डे देख रहे होंगे आप, जो बच्चे हैं ना, बच्चा सच बता रहा हूँ बहुत ही शार्प हो रहे हैं. ठीक है, ये जो चीजें हैं, बहुत से चीजें तो बहुत से बच्चों को 12 के बाद समझती है. आजकल मैं देख रहा हूँ यार, ये छोटे छोटे चांडरी बच्चे 4वीं 5वीं के भी खतरनाक उनको समझता है उनसे. अब वो पता नहीं यूरिया खा के, फॉस्फेट खा के कि क्या खा के है, तो लेकिन फिर भी है ना. चलो वो अपना सब्जेक्ट है नहीं, अपन बढ़ते हैं अपने सब्जेक्ट की तरफ. क्या बच्चा, देखिए अगर सपोज मैं बोलूं, ओ माय गॉड, बैटरी डाउन हो रही रे बाबा. बॅटरी लगा काम आहे, फुकट में फालतू एवढी मोठी केलेली मेहनत पाया जाईल आपली, नाही तर ती मार्क. ठीक आहे, बघा. गोम्याच्या मित्राने काय अभ्यास करत होतो रे? गोम्याच्या मित्राने त्याला 1 मिलियन रुपये दिले. किती मिलियन दिलं?
1,000,000 रुपये दिले. ठीक आहे. त्याने आपल्या भावास दानशूर माणूस आपल्या भावास किती रुपये दिले बघा. किती रुपये दिले? 1 2 3 असा आकडा दिलाय त्यांनी असं नाही सांगितलंय की इतके दिले. ठीक आहे. त्यांनी आपल्या भावास इतके रुपये दिले. ठीक आहे. इतके रुपये दिले, 1,00,000 रुपये दिले. तर सांगा गुम्याकडे आता किती रुपये उरले? किती रुपये उरले? कशा आहेत का रे? अरे समजलं का रे? अरे प्रश्न समजला का रे? सगळ्यांना समजला का रे? बघा लक्ष द्या. हा काव्य आहे, हा काव्य रे. किती रुपये दिले? अच्छा 1,000,000 मध्ये किती शून्य असतात जी? मगाशीच सांगितलं होतं मी तुम्हाला. बघा 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 बघा. 1,000,000 मध्ये किती शून्य असतात बघा. मोजा 1 2 3 4 5 6 6 लक्षातच ठेवायचं. काय की 1,000,000 मध्ये किती शून्य असतात बघा. गोम्याच्या मित्राने त्याला किती रुपये दिले? 1,000,000 दिले. 1,000,000 म्हणजे काय असते रे? 1,000,000. 1,000,000 म्हणजे बघा 1,000,000 म्हणजे बघा किती शून्य? 6. 1 2 3 4 5 6. भारतीय पद्धतीने म्हणाल ना तर हा 10,00,000 रुपये झाले. ठीक है. 1,000,000. ओके. 1,000,000. अब अगर सपोज मैं बोलू कि त्यांनी गोम्यानी आपल्या भावाला 1,00,000 रुपये दिला. किती रुपये दिलं? 1,00,000. बघा ऐसा मैं यहाँ पे दिया हुआ है तो 1,00,000 लिख लो. 1 कम 2 नम 3 नम 4 नम 5 नम. क्या है बात पकड़ में आई? आता मला सांगा बघा सरळ सरळ एग्जांपल है यार. अगर इसको मैं समझाना चाहूँ ना आपको तो देखो 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 अलग वैसे आपको अगर मैं बताऊं ना तो देखो मेरी एक बात सुन लो. अगर आपके पापा ने आपको अगर सपोज 1,000 रुपए दिए. कितने रुपए दिए? 1,000 रुपए दिए. ठीक है. आपने अपने भाई को 100 रुपए दे दिया. ठीक है. तो मुझे एक बात बताओ आपके पास कितने बचे रहे? कैसे निकालोगे? सीधा सीधा मायनस कर दो. खत्म काम. 1,000 से 100 गया. सर 9 से राहिलेन जी. सेम तसंच इथे करायचं आहे रे. असं समजा गोम्याच्या मित्राने नाही दिलं, त्या गोम्याला गोम्याच्या पप्पाने दिलं. किती? 1,000,000. अरे बापा बापा. द्या आजकाल देऊ ही शकतो देणारे बाबा. हा चलो अपना काय छोडो. गोम्याच्या मित्राने त्याला 1,000,000 रुपये दिले. 1,000,000 म्हणजे 10,00,000. त्यामधून 1,00,000 त्यानं कोणाला दिलं ना? आपल्या भावाला दिलं. मग किती उरले का? 10 तून 1 गेला 9,00,000. खत्म का? समझ रहे हो क्या? 9,00,000. आता बघा जर हा भारतीय पद्धतीमध्ये पर्यायामध्ये दिलं असेल ना तर बेस तो टिक कराल. कसं राहील मग भारतीय पद्धतीमध्ये? बघा दोन्ही पद्धतीमध्ये लिहून देतोय. भारतीय पद्धतीमध्ये लिहून देतोय. काय? भारतीय पद्धतीमध्ये 1 2 3 4 5 म्हणजे 3 अंकानंतर आणि त्यानंतर 2 अंकानंतर. जर आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये पर्याय असेल तर घाबरायचं नाही. आंतरराष्ट्रीय पद्धत मध्ये काय होणार? 1 2 3 4 5 म्हणजे 3 अंकानंतरच कॉमा लागेल. बाकी कॉमा लागणार नाही. पर्यायामध्ये बघायचं. यार दिमाग खराब है किसमें करके. समझ रहे हो बातों को? क्या है बात पकड़ में आई बच्चा सभी को? है ना. 1 मिनट मैं इसको जरा लगा दूं. बैटरी नहीं तो डूज हो जाएगी. क्या है बात पकड़ में आई सभी को? ओके. चलो एक दो और एग्जांपल देखते हैं फिर खत्म करते हैं इस सेशन को. अपना ये आखिरी शायद 1 2 एग्जांपल ले लेते हैं. चलो मैं अगर सपोज आपको बोलूं कि बघा 1 2 3 4 5 याला भारतीय पद्धतीमध्ये बदलावा. भारतीय पद्धत मध्ये सांगा. भारतीय पद्धत मध्ये सांगा. काय राहणार रे उत्तर? तुम्हीच सांगा. रप रप पटकन लिहून टाकायचं. 3 2 3 समजलं. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. भारतीय पद्धतीमध्ये काय असते? पहिल्यांदा 3 अंकानंतर कॉमा आणि त्याच्यानंतर 2 अंकानंतर कॉमा. खत्म रे. कुछ नहीं है. सच बता रहा हूं इस पर्टिक्युलर चॅप्टर में. ओके. दुसरा प्रश्न जर मी सांगेन ना तुम्हाला असा प्रश्न आहे की 10 मिलियन. लक्ष द्या. 10 मिलियन त्यालाच मराठीमध्ये असं लिहितात. 10 मिलियन म्हणजे प्रश्न बघा समजून घ्या नीट. 10 मिलियन म्हणजे सर किती किती करोड होते जी? सांगा बरं. किती करोड होते? सांगा सांगा. काही टेन्शन घेवायचा नाही. 10 मिलियन आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. आता 10 मिलियन मध्ये किती शून्य असतात हे माहिती पाहिजे. आता मला सांगा याच आधी मी तुम्हाला प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं रे? 10 मिलियन मध्ये सॉरी 10 मिलियनच्या आधी 1 मिलियन तर लक्षात असतो ना आपल्या. ठीक आहे. तर बघा इथे 1 मिलियन म्हणजे काय असते की 1 मिलियन मध्ये किती शून्य असतात ते पाठच राहिलं पाहिजे. मी सांगितलं होतं 1 मिलियन मध्ये किती शून्य असतात? 6 शून्य असतात. किती? 1 2 3
4 5 6 जर 1 मिलियन मध्ये 6 शून्य असतील तर 10 मिलियन मध्ये बघा लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगतोय बघा हे पाठच ठेवायला बच्चा 1 मिलियन मध्ये 6 शून्य 1 2 3 4 5 6 ओके तर 10 मिलियन मध्ये किती शून्य राहतील रे 10 मिलियन मध्ये 7 शून्य राहतील ना जी लिहिणं का मग 1 2 3 4 5 6 म्हणा 7 1 2 3 4 5 6 7 3 शून्य है ना 3 शून्य ठीक है क्या बात भाई पकड़ में मिलियन मिलियन 10 मिलियन हो गया आता 10 मिलियन म्हणजे किती करोड म्हणते बया पायगा पाठ टेन्शन घ्यायचं नाही आता भारतीय पद्धतमध्ये त्याला रूपांतर करा म्हणजे समजून जाणार भारतीयमध्ये कसं आधी पहिले 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 7 आहेत तर बघा पहिल्यांदा काय करायचं भारतीय पद्धतमध्ये 3 अंकानंतर कॉमा नंतर 2 अंकानंतर कॉमा नंतर 1 अंकानंतर कॉमा बघा 1 2 3 4 एकक दशक शतक एकक दशक शतक अच्छा एकक दशक शतक हजार 10,000 भारतीय पद्धत हा लाख 10 लाख 1 करोड सर एकच करोड आला ना जी मग नाही तर का बया कायले टेन्शन घेतच का तू 10 मिलियन म्हणजे काय होते तर 1 करोड होते किती करोड कुरोड नाही किती करोड 1 करोड समजला का 20 मिलियन राहिले असते तर किती करोड राहिले असते जी 2 करोड 90 अगर सपोज मिलियन राहिला असता तर किती करोड आला असता 9 करोड ने जी समजला का ठीक आहे हे का नाही जरा इंटरनॅशनल पद्धतीमधले आकडे मोठे जात वाटतात जरा ठीक आहे ऑक्टेज मोठे जात आकडे वाटतात ठीक आहे पण भारतीय पद्धतीमध्ये ते चॅन्ड्री सारखे वाटतात करोड ठीक आहे करोड मिलियन बाबा बाबा असं वाटतं की मिलियन मनमाने असतील नाही का राहतात तसा नाही की नाही राहत ओके बस इसी टाइप के एग्जाम्पल रहते बच्चा ऐसे उसको आपको सॉल्व करना रहता है याचं उत्तर डायरेक्ट तुम्हाला म्हणायचं किती की 1 करोड असते ओके चलो मैं नेक्स्ट एग्जाम्पल बता दूं आप लोगों को लास्ट एग्जाम्पल उसके बाद खत्म करते बच्चा ओके लास्ट एग्जाम्पल देखो लास्ट एग्जाम्पल में क्या बोल रहा हूं कि 10 करोड़ में कितने मिलियन होते हैं काय म्हटलं मी 10 करोड मध्ये किती लक्ष द्या किती मिलियन आताच सांगितलं तुम्हाला मी मिलियन 10 करोड मध्ये किती मिलियन होते 10 करोड म्हणजे पाहिजे म्हणजे किती मिलियन होते असा प्रश्न आहे आता मला सांग 10 करोड लक्ष दे रे लक्ष दे 10 करोड पहिले 10 करोड आपल्याला लिहिता आलं पाहिजे 10 करोड लिहितात कसे ठीक आहे म्हणजे पहा एकक दशक शतक हजार उसके बाद 10,000 उसके बाद लाख उसके बाद 10 लाख उसके बाद करोड उसके बाद 10 करोड हे झाले 10 करोड समजलं का आता 10 करोड तर झाले आपल्याला मिलियन मध्ये म्हणजे इंटरनॅशनल पद्धतीमध्ये बघायचं आहे इंटरनॅशनल पद्धतीमध्ये तर 3 अंकानंतर कॉमा द्या बघा तुम्हाला भारतीय पद्धतीमध्ये विचारलं असतं तर भारतीय पद्धतीने केलं असतं इंटरनॅशनल म्हणजे मिलियन झालं तर 3 अंकानंतर कॉमा लावा लावलं जी मग अजून 3 अंकानंतर लावा लावलं जी आता मोजा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दे त्याच्यानंतर 100,000 त्याच्यानंतर मिलियन त्याच्यानंतर 10 मिलियन त्याच्यानंतर 100 मिलियन म्हणजे याचं मीनिंग काय झालं रे 1 करोड म्हणजे काय असते 100 मिलियन क्या ये बात हजम हुई सभी को क्या ये बात समझ में आया बच्चा सभी को क्या ये बात पकड़ में आ रही है सभी को प्लीज मुझे कमेंट सेक्शन में बताइए ऐसा ही ठीक है ऐसे ही नए नए लेक्चर के साथ हम लोग आगे बढ़ेंगे ठीक है नेक्स्ट सेक्शन में और इससे भी तगड़े तगड़े कुछ तो भी टॉपिक्स में लेके आऊंगा ओके तो तब तक के लिए खुश रहिए ठीक है और जो भी आपको ये जो भी सेशन आपको देके मतलब देके रखा है जो भी आपको सेशन पढ़ाया गया है इसको बहुत बेहतर ढंग से पढ़िए अपने हिसाब से नोट्स बनाइए और बी रेडी फॉर नवोदय एग्जाम ओके अभी से हम लोगों को स्टार्ट करना है बहुत बेहतर बनना है बच्चा सच बता रहा मैं आप लोगों को और हो सके तो अपने नवोदय वाले सारे बच्चे जैसे इसके नोट्स बन जाते हैं प्लीज मुझे व्हाट्सएप पे मैं स्ट्रिक्टली मुझे एक बात बता दीजिए जिन जिन बच्चों का मुझे अभी मैं सच बता रहा जो भी बच्चों का मुझे ये इसके नोट्स मुझे ग्रुप पे नहीं मिलेंगे उस बच्चे को मैं ये वीडियो रेफर ही नहीं करूंगा समझ में आया क्या चैंडरी बच्चा पार्टी ठीक है चलो ठीक है तो फिर से मैं आप लोगों को बोल रहा इन तमाम चीजों को बहुत बेहतर ढंग से समझ लीजिएगा नोट डाउन कर लीजिएगा ठीक है और मिलते हैं नेक्स्ट वीडियो में तब तक ख्याल रखिए खुश रहिए थैंक यू सो मच